युट्यूबच्या माध्यमातून ड्रीम क्रिकेट हे लाईव्ह अर्थात प्रेक्षण केलं जातंय, लाईव्ह दाखवलं जातंय. ड्रीम क्रिकेट याच्या माध्यमातून ही मेटे अजगिनी प्रीमियर लीग 2022 ही निश्चित चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा दाखवली जाते आणि आमची ड्रीम क्रिकेटची टीम खूप चांगलं काम करतायत. दुबईवरनं सातत्याने स्पर्धा बघितली जाते, परदेशामध्ये चांगल्या पद्धतीने स्पर्धा बघितली जाते आणि आपण मी निश्चित थोड्या वेळासाठी थांबणार आहे. एक मधुर संगीत घेतोय, गाण्यात पुन्हा एकदा पुढील आवाज घेऊन येतोय. अर्थातच शिव कार्य आमच्या बरोबर जोडत आहेत. एक संगीत घेतोय, संगीत येतोय, एक मधुर आवाज अर्थातच शिव कार्य आमच्या बरोबर जोडणार आहेत. तर थँक्यू डीजे. तर शब्दाला सुरुवात होते. सर्वात मोठा शब्द म्हणावा लागेल कारण कोकण हार्डवेअर्स एक चांगला संघ आहे, बलाटी संघ आहे. स्ट्राईक केला पाहायला भेटू, खाली चांगला कुरवटाचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर पहिल्या चेंडूला सन्मान देण्यात यश मिळलंय. पहिला धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला आणि सहजपणे 2 धावा पूर्ण करतात. पुन्हा एकदा खराब यष्टीरक्षण पाहायला भेटतो आपल्याला. सलाव जो दुबईवरून दाखल झालाय फक्त ही स्पर्धा खेळण्यासाठी. अरे मित्रांनो, कोकण हार्डवेअर हा सकल खूप मोठा संघ आहे. यांच्याकडून आपल्या प्रेक्षकांना, लाडक्या बायबा प्रेक्षकांना 100% अपेक्षा असणार आहेत. मित्रांनो, यांच्या संघामध्ये सर्वात मोठा खेळाडू डायमंड ऑफ षटकार अजगनी आज कुठेतरी कमी दिसतोय कारण सर्वच खेळाडू आणि सर्व प्रेक्षक त्याची वाट पाहत होते, परंतु आज कुठेतरी काही अडचणीत तो येऊ शकला नाही. फकीर वरवटकर, डायमंड ऑफ षटकार अजगनी, त्याचबरोबर षटकार अजगनी ते खूप काही प्लेअर आपल्याला पाहायला भेटतात. मकसूद स्ट्राईक एंडला एक धडाकेबाज खेळाडू आहे. मोठमोठा हिस्ट्री आहे या खेळाडूच्याकडे, एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं, परंतु आज ओपनिंग साठी मैदानात दाखल झालाय. पाहूया काय करतो आपल्या संघासाठी. कोकण हार्डवेअर एक चांगला संघ आहे, त्याचबरोबर माशाल गोफाम एक एक्सपिरियन्स गोलंदाज आपल्याला पाहायला भेटतोय, ज्यांच्याकडे अनुभवाचं भंडार म्हटलं जातं आणि त्या नजराने पाहिलं जातं. तोच आहे अनवर जगडे. पुन्हा एकदा ओहो, चेंडूबा खराब चेंडू होता, फुलटच चेंडू होता, परंतु फलंदाजाने कुठली न घाई करता फक्त संबंध दिले. लॉंगरच्या दिशेने चेंडू ड्रायव्ह होते. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. आणि 3 रन धावून काढलेत. धावून 3 रन काढणे हे खूप मोठं हे म्हणावं लागेल कारण खूप उंच सुद्धा आहे. आणि क्रिस गेल हा नाव सर्वांनी ऐकलं असणार. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव, ज्यांना आपल्या आयुष्यात, आपल्या क्रिकेट करिअर मध्ये कधीच 3 रन धावून नाही काढले होते, परंतु स्ट्राईक वर आहेत मकसूद. त्याचबरोबर खालिद गारे मित्रांनो, एक मोठं नाव, पेटे स्टारचं एक स्टार खेळाडू आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा मकसूद तयार. ओहो हो हो, चांगला चेंडू होता, चेंडूला फक्त भिडकावून दिले. कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, झेल सुटते. एक धाव पूर्ण गेली. एक चांगले सत्रक्षक होता अय्यूब आंबेडकर, ज्यांना एफर्ट तर नक्की दाखवले होते, परंतु झेल कुठेतरी रिसेटते. थोडासा फंबल केले जाते, झेल सुटते. एक मोठ्या खेळाडूची आपण झेल सोडतोय, चुकी नक्की केली जाते, पण चुकीचं परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. पुन्हा एकदा अनवर तयार, पंचांच्या डाव्या बाजून. ओहो हो हो हो, अनवर बघा, चतुराई अनवर दाखवतोय. कुठेतरी फसवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु मकसूद सुद्धा तेवढं टायलेंट आहे. क्रिकेटवर खूप वर्ष अधिराज्य गाजवले. पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू होता, थोडासा फुलटास पद्धतीचा आणि खोलवट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा ऑन साईडला पाडण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडू कार्पेटच्या साईने ट्रॅव्हल होते. यष्टीरक्षक स्वतः जाऊन चेंडूला अडवते. एक धाव पूर्ण केली. एक धावेने संख्या धाव संख्येत भर पडते, तर संघाची धाव संख्या तब्बल जाऊन पोहोचते 9. मित्रांनो, आपण पाहत आहोत बेटे अजगरी बेटे प्रीमियर लीग 2022 रणसंग्राम महासंग्राम आणि सर्वात मोठं आयोजन
त्याच्यामध्ये बुटावर बूट असतील, याया झगडे असतील, खालीद गारे असतील, त्याचबरोबर फैसल वरवटकर यांचा बोलाचा वाटा आहे, सियाचा वाटा आहे या स्पर्धेसाठी. कारण गेले 15 दिवस सतत या मैदानात मेहनत केली, तेव्हा जेव्हा काढून आज ही स्पर्धा इथे रंगते. त्याचबरोबर शकली वरवटकर सुद्धा असतील, यांचं सुद्धा एक बोलाचं योगदान या स्पर्धेसाठी. तर सध्याची धावसंख्या 9 असणार आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर, पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 9. रशी राहिला ओरला स्ट्राईकला आहे मकसूद. पाषाणला गोटफार्म या संघामध्ये सुद्धा एक मोठे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतात. रशीद ठाकूर असतील मित्रांनो, जो एक बेटा तेज तर्रार गोलंदाज आहे. षटकार अजगणीचा स्टार खेळाडू आज आपल्याला पाहायला भेटतो या स्पर्धेमध्ये. त्याचबरोबर मनसूर चोगले असतील, ओरला ओरला सलाव धामसकर असतील, हे सुद्धा पाषाणला क्रिकेटचे एक मोठे मेंबर आहेत, मोठे खेळाडू सुद्धा आहेत. आज यष्टीरक्षण करतायत. पाहूया कशी गोलंदाजी करतायत. गोलंदाजी मार्गावर सज्जाद, ज्याला नाव आहे विजा पावले असं म्हटलं जातं, परंतु पाहूया आज काहीच करणं महत्वाचं असणार आहे. मोठी मॅच आहे आपल्या समोर. मकसदसाठी इनामी राशी चालू आहे. खालिद मुकादम यांच्या इकडे हर छक्क्याला 200 रुपये. तर थँक्यू शेख साहेब. हर प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. लगातार 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. पुन्हा एकदा थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न. 1 पाऊल चेंडू सरळ जाऊन 70 षटकाच्या हातात. एक धाव पूर्ण केली. एक धावेने सगळ्यात धावसंख्या भर पडते, तर सगळ्याची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 10 धावा. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. चांगली गोलंदाजी करण्याची नक्कीच अपेक्षा आहेत सज्जाद कडून. तर मकसूद कडे पूर्णपणे प्रेक्षकाची नजर आहेत. मकसूद पुन्हा तयार. थोडासा ओहो हो हो हो, चेंडू काय बॅटवर येत नाही, परंतु 1 बाउन्स 2 बाउन्स, चेंडू सीमा पार. 4 धावा. आता कुठेतरी फलंदाज रुद्र रूप धारण करतोय. बॉल का देते सज्जाद. तर मकसूद आंबेडकर यांच्यासाठी संधी असणार आहे. लगातार 2 षटकारांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आहे, माफ करा. ऑन स्ट्राईक असणार आहे मकसूद, ज्याने दुसऱ्या चेंडूवर सज्जदचं स्वागत केलंय. अजगणीच्या विजा पावलीचं स्वागत केलंय. तू जर विजा पावले असलास तर मी सुद्धा मकसूद आहे हे पूर्णपणे दाखवून देतोय मकसूद. पुन्हा एकदा मकसूद तयार. हो हो हो, गोलवट टप्प्याचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. थोडीशी बॅटची कड घेऊन चेंडू जातो. एक धाव नक्कीच मिळणार. तर एक रन ऍड होतोय संघाच्या धावसंख्येत. आपण पाहू शकता आपल्या स्क्रीनवर संघाची धावसंख्या आहे 15. बिनगडी बाद 15. अजून सुद्धा सलामीची जोडी, आगामीची जोडी मैदानात आहे. पुन्हा एकदा खाली तयार. पंचाची डाव बाजून गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. चेंडू बघा पडल्यानंतर पिचिंग केल्यानंतर थोडस आतमध्ये येतोय. खालीतलं पूर्णपणे बीट करतोय, पण लेग पायच्या रूपात एक धाव नक्की भेटणार आहे. एक धावनी संख्या धावसंख्येत भरपडेल संघाची धावसंख्येत तब्बल जाऊन पोहोचते 16. त्याचबरोबर आमचे लाडके प्रेक्षक, बायबाप प्रेक्षक, ज्यांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला भेटतो या उन्हाच्या तडाख्यात. त्याचबरोबर इंटरनेटच्या माध्यमातून युट्यूबवर सुद्धा आपल्याला प्रेक्षक पाहतायत, दुबईवरून पाहतायत, संपूर्ण जगभरातून आपल्याला मेसेजेस सुद्धा येत आहेत. या स्पर्धेची नक्कीच वाट पाहत होते आमचे लाडके प्रेक्षक. तर युसुफभाई गारे, त्याचबरोबर मुक्तारभाई ठाकूर, आपल्या सुद्धा विनंती असेल किती स्कोर झालाय. आपण सुद्धा व्यासपीठावर येऊन विराजमान व्हा. आपल्या सुद्धा सत्कार केला करण्यात येईल. तर पुन्हा एकदा सज्जद तयार. लीडिंग एरियातला चेंडू हवेत आहे. चेंडू खाली स्वतः यष्टीरक्षक आहेत, गोलंदाज आहेत आणि जेल घेतली जाते, एक सोपी जेल. ऑडियन्स बसलेले आहे तिथे वरती स्टेजवर. आणि फलंदाज बाद. पहिलाच गडी बाद झालाय. पहिला हादरा संघाला पहिली पनवती, पहिली गर्दसा खालीच्या रूपात. खाली बॅक टू दी पवेलियन. थँक्यू डीजे. तर खाली बॅक टू दी पवेलियन आहे. खालीची जागा घेण्यासाठी एक मोठा खेळाडू मैदानात दाखल होतोय. दोरुल्ला झगडे मित्रांनो, यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल असणार आहे आणि आता काहीतरी आपल्या संघासाठी करण्याची नक्कीच गरज आहे. कारण कोकण हार्डवेअर मित्रांनो मोठा संघ आहे, मोठं नाव आहे. गतवर्षीचा हंगाम जर अजगणी मेडिकल लीगचा विचार केला तर कोकण हार्डवेअर या संघाने लगातार 5 सामने आपले विजय नावावर केले होते, परंतु सेमीफायनल मध्ये कुठेतरी पराभूत झाले होते. स्ट्राईकला नुरलाय. तर पुन्हा एकदा गोलंदाज तयार.
ओहो, गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकता रशीद ठाकूर एक मोठं नाव तेच तरणार गोलंदाज दूरच्या विरोधात. पहिला चेंडू चेंडू बघा पडल्यानंतर थोडस कमी गतीचा चेंडू होता. चेंडू पडल्यानंतर सरळ जाऊन फलंदाजाला पूर्णपणे वंचित करून सरळ यष्टिक रक्षकाच्या हातात. देवताव चेंडूची क्षमता केली जाते कारण हा एक्सपिरियन्स आहे, यांच्याकडे अनुभव आहे. कुठल्या खेळपट्टीवर कुठला चेंडू कुठे पिचिंग करायचा आहे हे नक्कीच माहित आहे, कारण भरपूर वर्ष क्रिकेटला दिली. षटकार अजगणीतला एक स्ट्राईक गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाजी मार्कवर आहे. पुन्हा एकदा रशीद तयार. ओहो हो, चेंडू थोडा पडला होता, शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला पुल केले, चेंडू जातोय सरळ सतरक्षक अय्यूब याच्या हातामध्ये. तर एक धाव नक्कीच पूर्ण करतायत. एक धाबीने संख्या धाव संख्या भर पडली तर संख्येची धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 18 या आकड्यावर. तिसरं षटक आहे मार्गस्थ. तिसरं षटक अर्ध संघ थोडस कोकोनटवर बॅकफुटला बनावं लागेल, कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकात फक्त आणि फक्त 18 धावा आलेत. ओ, पूर्ण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु पूर्ण फटका फसलाय. चेंडू सरळ जातोय, यष्टी रक्षकाला सुद्धा बीट करून फाईन लेग. जर काही पडल्या बिल्या त्यांच्या ते खालती टाकी उडू. तर संघाची धावसंख्या नक्कीच स्थिर असणार आहे. संघाची धावसंख्या आहे तब्बल 19 धावा. तिसरं षटक मार्गस्थी असणार आहे. चाकलीची गोलंदाजी करतोय रशीदच्या माध्यमातून, परंतु आता चेंडू हवेत आहे. चेंडूवर सज्जत जातोय, पाहूया. चेंडू नो मॅच रिजन मध्ये ट्रॅपल होतोय तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. तर ह्या स्पर्धेसाठी बौलर आतिक सुद्धा यांचं सुद्धा आगमन होतं. यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपल्या सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा येऊन आमच्या व्यासपीठावरील विराजमान व्हा. पुन्हा एकदा चांगला चेंडू होता, बॅक टू बॅक चांगले चेंडू करण्याचा प्रयत्न करतोय रशीद, परंतु कुठेतरी खराब यष्टी रक्षण होते तिथे सल्लावच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. एक चांगली गोलंदाजी करण्याची कामगिरी याच्याकडे आहे. तर मकसूद आहे, दोघं एकाच मैदानात खेळलेले दोन्ही खेळाडू आहेत. याला माहित असणार आहे हा चेंडू कुठं पिचिंग करणार आहे, आणि चेंडू रशीदला सुद्धा माहित आहे की मकसूद काय करू शकतो. बघा, चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये आला, मिस टायमिंग झालाय. चेंडूवर जातोय स्वतः क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण केले, परंतु दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न नाही करणार, कारण कोणतीही रिस्क घेता कामा नाही. कारण दोन खेळाडू हे मोठे खेळाडू आहेत, यांच्याकडूनच अपेक्षा असणार आहेत. कोकण हार्डवेअर संघ 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 22. मित्रांनो, एक सर्वात मोठं म्हणजे कोकण हार्डवेअर मध्ये एक मोठा खेळाडू फकीर, जो काही कारणास आला नाही, परंतु ही कमी त्याची नक्कीच दिसतोय मैदानात. कारण तीन षटकात नक्कीच 50 धावा कुठण्याची त्याच्याकडे पोटेन्शियल आहे, त्याच्याकडे पॉवर आहे, आणि तोच पॉवर आज कुठेतरी कोकण हार्डवेअर साठी कमी दिसतोय आपल्याला. आपण पाहतोय MAPL मेटे असगरी प्रीमियर लीगचं ग्रँड
महासंग्राम, कारण गेले 2022 आणि 2021 त्याचबरोबर 2020 हे कोरोनाचे खूप कठीण काल होते लोकांसाठी, परंतु आज कुठेतरी एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी काहीतरी चांगलं करण्याचा नक्कीच प्रयत्न केलाय. ज्यांच्यामध्ये बुडांबरबाई बोट असतील, त्याचबरोबर कादिरबाई गारे असतील. बॉल का दे संघाची धावसंख्या ही 23 असणार आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही 23. आणि सामना जर लवकर चालू करण्यात नाही आला तर 3 रनाची पेनल्टी सुद्धा लागण्यात येणार आहे, कारण आमच्या टेक्निकल कमिटीचा हा एक रूल आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचंय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 3 रनाची पेनल्टी सुद्धा देण्यात येईल. माशाल्लाह गुड फॉर्म. वेळेवर तुम्हाला इनिंग संपवायचे, अन्यथा तुम्हाला 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. तीन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे 23. तर प्रत्येक सामन्याला हेट्रिक साठी तब्बल मुझफ्फर ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. ती हेट्रिक कुठलीही असो, 3 षटकार, 3 चौकार, 3 विकेट साठी. सामन्याला लवकरात लवकर चालू करून घ्या, अन्यथा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 3 रनाची पेनल्टी देण्यात येईल. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही 23 असणार आहे. शेवटचा 9 चेंडू आहे, 1 चेंडू शेष असणार आहे आणि फ्री हिटची सुद्धा संधी असणार आहे. तर पाशाला गोडफार्मचे संघनायक यांना विनंती असणार आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करून घ्या. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असणार आहे, फ्रीटचा चेंडू आहे आणि स्ट्राईकला नूर आहे. पाहूया काय करतोय रशीद साठी, कारण रशीद एक वेगवान गोलंदाज आहे ज्यानं अजूनपर्यंत 5 चेंडू खूप चांगले फेकलेत. चांगला चेंडू होता, चेंडूला पुल गेलाय आणि पुल सक्सेसफुल. हेट्रिकचा पुरेपूर फायदा, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. तर रशीद पूर्ण 1 वर्षापासून क्रिकेट वरून पूर्णपणे वंचित राहिले, परंतु 5 चेंडू हे चांगले फेकले होते. शेवटच्या चेंडूवर स्वागत केले नूरने. वेलकम टू अफगाणी असं म्हटलंय रशीदला. तर रशीद ठाकूरला षटकार बसलाय. त्यात इम्रान ठाकूर यांच्याकडून नूर साठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे. मुझफ्फर ठाकूर यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचं पारितोषिक आहे रशीद नूर झगडे यासाठी. आणि त्याचं कारण असं आहे की रशीद ठाकूर या चांगल्या गोलंदाजाला एक षटकार मारले, ते पण शेवटच्या चेंडूवर.
तर 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे तब्बल 30 या आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक घेऊन येतोय. अर्थातच सज्जाद एक चांगला गोलंदाज आहे. मागच्या षटकात चांगली गोलंदाजी केली होती, आपल्या संघासाठी एक यश सुद्धा भेटून दिलं होतं. तर एक विकेट साठी सज्जद जर विकेट घेतला तर तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आहे मुझफ्फर ठाकूर यांच्याकडून. तर पुन्हा एकदा तयार सज्जाद, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. ओहो हो हो हो, चेंडू बघा पडल्यानंतर थोडस आतमध्ये आला, सरळ जाऊन यष्टी रक्षकाचा वेध घेतो. दीपताव चेंडूची शांत केली जाते. मकसूद अजूनपर्यंत शांत बसलाय आणि मकसूद कडून 100% अपेक्षा असणार आहेत आमच्या लाडक्या प्रेक्षकांना, कारण हा एक चांगला खेळाडू आहे. जसे इंडियन मध्ये रवींद्र जडेजा एक वेल फिनिशर म्हणून ज्याची ओळख आहे, तसंच मकसूद आंबेडकर याची सुद्धा षटकार राजगणी या संघामध्ये एक वेल फिनिशर म्हणून ओळख आहे. आता फिनिश आणि त्याची ओळख ही 100% दाखवावी लागेल. पुन्हा एकदा तयार. ओहो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्करला अगदी चेंडूला घोचलं होतं, परंतु चेंडू सरळ जाऊन बॅक टू बॅक 2 चेंडू फलंदाजाला वंचित करून पूर्णपणे जातात यष्टीरक्षक सराव धामस्कर यांच्या हातामध्ये. शेवटचं षटक आहे. अंतिम षटकात चांगली गोलंदाजी करतोय सज्जाद. मकसूदला काहीसं करणं गरजेचं आहे, कारण आपला संघ पूर्णपणे बॅकफुटवर आहे. पुन्हा एकदा सज्जाद तयार. खराब चेंडू, चेंडू थोडासा पडल्यानंतर बाहेर गेला, सरळ जाऊन यष्टीरक्षकाचा वेध घेतात, पण चेंडू वाईट आहे. वाईटच्या रूपात एक धाव नक्की ऍड होणार आहे. एक धावेने संघ धाव संख्येत बरं पडते. संघ धाव संख्येत 31, लॉस ऑफ 1 विकेट. तर पुन्हा एकदा तयार. ओहो हो हो हो, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु चेंडू सरळ ऑफस्टंपच्या थोडस बाहेर आहे. पंच वाईट घोषित करतायत. तर संघाची धावसंख्या आहे 32. शेवटचा षटक, पहिले 2 चेंडू अतिशय सुरेख फेकले, त्यानंतर लगातार 2 वाईट टाकलेत. दबाव आहे, प्रेशर आहे, कारण एक मोठा खेळाडू आपल्या समोर असणार आहे. सज्जाद पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा थोडासा बीस टायमिंग होतोय. चेंडू डोमॅस रिजन मध्ये ट्रायबॉल होतोय. झेल काय झाली नाही, परंतु एकदम नक्कीच पूर्ण केले. एक धावेने संख्या धावसंख्येत भर पडते. संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 33 या आकड्यावर. साठी तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलंय. कोकण हार्डवेअर हे स्वतः संघमालक हिदायतभाई ठाकूर यांच्याकडे. पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू होता. चेंडूला मांडण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकते नूरकडून आणि एक राऊंड पूर्ण केला. दुसऱ्या धावेच ओहो हो, चांगली रनिंग केली. 2 धावा पूर्ण केलीत. 2 धाव्याने संख्या धावसंख्येत बरं पडते. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 35. कोशिश करना पडेगा. लहरों से डरकर नैया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. फिर से एक बार गेंदबाज तयार. हो, चांगला चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. खरं तर या गोलंदाजाचं कौतुक करणं खूप गरजेचं आहे, कारण छोटा गोलंदाज आहे, परंतु आज मोठ्या फलंदाजाला गोलंदाजी करतोय. आज चांगली गोलंदाजी करतोय. AMPL आजगणी बेटे प्रीमियर लीग 2020 मध्ये सुद्धा एक चांगला परफॉर्मन्स राहिला आहे. इमॅजिकल प्लेअर म्हणून ज्याचं ओळख आहे. पुन्हा एकदा मोठा शॉट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू सरळ जातोय सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. शेवटच्या चेंडूवर षटकार.
कोकण हार्डवेयर एंड पेंट्स ने पहले बल्लेबाजी करते हुए 24 गेंदों के अंदर 40 रन बनाए। 41 रनों का लक्ष्य रखा है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर धीमे धीमे कदमों के साथ जा रहे अनवर और अयूब मैदान के अंदर जा रहे। एक एंड पर अनवर रहेंगे, एक एंड पर अयूब रहेंगे। मुकाबले में मजा आने वाला है। कहानी में क्या बल्लेबाज ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से देंगे या गेंदबाज असरदार होंगे। बल्लेबाज को भी मौका है, सरदार बनने का बड़ा मंच है, बड़े मंच पर बड़ा पंच होगा, तो बल्लेबाज सरदार होंगे या गेंदबाज असरदार होंगे, ये देखने वाले हैं। फील्डिंग लग रही है, चर्चा जारी है। एक छोटा सा ब्रेक में गाने के साथ दूसरे पड़ाव की तरफ, दूसरे इनिंग की तरफ जाने वाले हैं। सुंदर मुकाबला एक गाने के साथ वापस आते हैं। और एक तरफ अनवर बोर्ड, दूसरी तरफ एक बार फिर अंपायर करने के लिए सिराज नाखाड़े हैं। अच्छे अंपायरिंग कर रहे हैं आज के दिन पर। इस पारी के अंदर अच्छे अंपायरिंग देखने के लिए मिल रही है। कड़ी धूप है, कड़ी धूप के अंदर 4 ओवर के मुकाबले चल रहे हैं और ये एक बार फिर अच्छी अंपायरिंग, इनकी नजरें एक बार फिर मैदान के ऊपर टिकी हुई है। अनवर बोर्ड के बारे में बात की जाए तो ये एक बार फिर गुहागर क्रिकेट एसोसिएशन के अंपायर है। इन्होंने कई मंच पर अपना एक बार फिर तजुर्बा दिखाया है, अपना एक बार फिर काम बताया है। अच्छे अंपायर है, अच्छा काम करते हैं। मैदान के अंदर जाएंगे गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर प्रहार में गेंदबाज तैयार हो रहे हैं। नूर जिन्होंने बल्लेबाजी करते हुए बहुत अच्छी बल्लेबाजी की और 17 रन इस मुकाबले के अंदर, कुल मिलाकर 17 रन उनके बल्ले से बने हैं। अच्छा मुकाबला देखने के लिए मिल रहा है। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अनवर, नॉन स्ट्राइक एंड पर अयूब और गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नूर आते हुए अपने बॉलिंग मार्ग पर तैयार है। यूट्यूब के माध्यम से कई दर्शक देख रहे हैं। ड्रीम क्रिकेट के माध्यम से हम ये टूर्नामेंट दिखाने का काम कर रहे हैं। प्रदेश में कई दर्शक हैं जो इस मुकाबले को देख रहे हैं। पहली गेंद व्हाइट बोर्ड का सिग्नल था, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा आया है, खाता खुला है। रन संख्या कुल मिलाकर 1 रन बगैर किसी नुकसान के मिस्टर एक्स्ट्रा के साथ खाता खुला गया। पहली गेंद खराब है। स्ट्राइक एंड पर अनवर तैयार है, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। राइट अप ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर है। एक बार फिर देखिए शरीर से दूर थी, ऑन साइड पर खेलने की कोशिश, मिडॉन के क्षेत्र पर खेलते हुए खिलाड़ी एक बार फिर तेजी के साथ आते हुए 1 रन चुराने का मौका गए। 1 रन के साथ रन संख्या एक बार फिर बढ़ने वाली है। अनवर खेल रहे एक बार टीम की रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। जीतने के लिए आपको 41 बनाने हैं, यानी साझेदारी की जरूरत है। कड़ी धूप है, इसके अंदर साझेदारी होगी तो मैच अपने आप बनने वाला है। स्ट्राइक पर बल्लेबाजी करने के लिए अयूब तैयार। इस पारी की पहली गेंद खेलेंगे। ऑफ स्टंप के बाहर कट करने की कोशिश है, बाहर की तरफ जा रहे हैं। बल्ला एक तरफ है, शरीर एक तरफ है। आपको एक बार फिर बड़ा शॉट खेलना है तो आगे की तरफ आने की जरूरत है, कदमों के इस्तेमाल की जरूरत है। एक बार फिर डांसिंग डाउन द विकेट आने होगा और कदमों का इस्तेमाल नहीं कर रहे, ये खड़े खड़े खेल रहे, इनके पैर नहीं चल रहे हैं। फुटवर्क की जरूरत है मैदान के अंदर। ये खड़े खड़े बड़ा शॉट खेलने की कोशिश कर रहे हैं। अनवर अगर 3 छक्के लगाते तो 1500 का इनाम अरमान भाई मुकादम इनकी तरफ से। हैट्रिक के लिए एक बार फिर 200 का इनाम अजहर झगड़े की तरफ से है। गेंदबाज तैयार अपने बूटिंग मान पर। ये अच्छी के बहुत खूबसूरती के साथ एक बार फिर खेलते हुए हल्के हाथों के साथ खेल रहे, बॉटम का इस्तेमाल कर रहे, कलाइयों का इस्तेमाल कर रहे हैं। बल्लेबाज अयूब है, पहले बड़ा शॉट खेलने की कोशिश की, गेंद बिंदिया आई, उसके बाद सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर खेलते हुए। रन संख्या को मिलाकर अभी भी अगर देखा जाए तो 3 रन बगैर किसी नुकसान के ओवर कर रहे पहला। एक बार फिर नूर जो कि गेंदबाजी कर रहे हैं। राइट अप ओवर द विकेट अनवर के लिए तैयार। अनवर तैयार और अच्छी गेंद जड़ में गेंद बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए गेंद एक बार फिर देखिए शॉर्ट मिड विकेट पर रोकते हुए 1 रन चुराए। 1 रन के साथ संतोष होना पड़ेगा। खिलाड़ी तेजी के साथ है। 1 रन के साथ रन संख्या कुल मिलाकर पहले ओवर के अंदर ज्यादा नहीं बने हैं, मगर बल्लेबाज एक बार फिर बड़ा शॉट खेलने की कोशिश लगातार कर रहे हैं। 4 ही बने हैं।
बगैर किसी नुकसान के। गेंदबाज तैयार, यह अच्छी गेंद लाजवाब है, बहुत अच्छी गेंदबाजी कर रही है, प्रेशर सर करनी होगी। ये गेंदबाज की कसावट भरी गेंदबाजी आगे की तरफ कर रहे हैं, बल्लेबाज को मौका नहीं दे रहे शॉट सिलेक्शन करने के लिए और बड़ा शॉट खेलने के लिए। बल्लेबाज एक बार फिर लगातार दबाव के अंदर जा रहे हैं, परेशानी भी जा रहे हैं। बल्लेबाजी करने वाली टीम इस मैच के अंदर दबाव के अंदर है। रन संख्या 4 रन, पहला ओवर जारी है। ये लाजवाब है, खराब शॉट सिलेक्शन था, बल्ले पर गेंद नहीं आई, गेंद जाकर विकेट पर लगी। पहला विकेट, पहली उम्मीदों को पहला झटका, विकेट का पतंग। कौन है नया बैट्समैन? अबरार। शौकत नेवरीकर और अरमान इनकी तरफ से एक बार फिर अनवर के लिए प्राइज है, 1500 का इनाम है। कुल मिलाकर एक बार फिर 3 गेंदों में 3 छक्के लगाते तो इनके लिए प्राइज है, ऑन रहेगा। अनवर बहुत अच्छे खिलाड़ी, एक्सपीरियंस खिलाड़ी है और लगातार प्राइज इनके लिए लग रहे हैं। पिछले मैच के हीरो बनने वाले खिलाड़ी अबरार मैदान के अंदर जा रहे हैं। अबरार अंबेडकर एक बार फिर नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे, स्ट्राइक एंड पर एक बार फिर बल्लेबाज मैदान के अंदर रहेंगे। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अनवर है, नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अबरार है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज एक बार फिर तैयार अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए। सलमाना है, यारी मोबाइल इनके पास एक बार फिर टैग है, इनके पीछे ऑलरेडी टैग लगा हुआ है। आज कोकन हार्डवेयर के लिए खेल रहे हैं। गेंदबाज तैयार, सलमान अपने बॉलिंग मार्ग पर, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, ऑफ स्टंप के बाहर है। कड़े कड़े खेलने की कोशिश, नो बॉल का सिग्नल अंपायर का आता हुआ। आने वाली गेंद फ्री खेलेंगे और स्टेप का नो अंपायर ने दिया गया। आणि आपण प्रत्येकाच्या मागे टॅग लावलाय। आज आपण शेम घारे याच्या मागे देखील टॅग लावणार आयोजकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक टी शर्ट दिला जाईल, ब्रँडेड टी शर्ट असेल आणि MAPL चं टी शर्ट त्याला या ठिकाणी घालून सामोरचन करावं देखील लागणार आहे। तो ब्रँड अर्थातच MAPL चं अर्थातच शेखलीबाई यांच्या शुभ हस्ते दिला जातोय। शेम घारेला या ठिकाणी निश्चित समालोचक टी शर्ट एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे। शेम घारेचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। त्याचबरोबर या व्यासपीठावरती आपण बघितलं तर मेस्तरी अर्थातच शिरेश शेठ यांचं देखील आगमन झालेलं आहे। शिरेश शेठ आपला मनापासून आभार, हार्दिक स्वागत देखील आहे। आपण इथपर्यंत आलात, या कार्यक्रमाला शुभ बनवलीत। मॅच देखील महत्वाचा आहे। फ्रीडच्या चेंडूवरती धावा मला वाटतं 2 आलेत, धावसंख्या झाली ते 7 धावा जिंकण्याकरिता तुम्हाला या मॅच मध्ये बनवायचे। एकूण जर विचार केला तर 41 धावांची गरज आहे। चेंडू चांगला आहे, यापर्यंत फटका चुकला, चेंडू जातो गलीच्या रिझनमध्ये, क्षेत्ररक्षकात बघूया किती धावा मिळणार आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे, चांगली फेक देखील मैदानामध्ये ते 1 धाव मिळणार आहे। एका धावांना समाधान मानावं लागेल। धावातलं दुसरं षटक झालं, दुसऱ्या षटकामध्ये धावांचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा झालेल्या आहेत। सलमान गोलंदाजी खूप चांगली करतोय, खूप चांगला टप्पा आहे आणि निश्चित प्रत्येक विकेटाकरिता अर्थातच आमच्यापर्यंत पारितोषिक देखील आलेलं आहे। कोकण हार्डवेअर यांच्याकडनं प्रत्येक विकेट करिता 100 रुपयाचा पारितोषिक आहे आणि कोकण हार्डवेअर अँड पेंटचा संघ मैदानामध्ये खेळतोय। दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर माशाल्ला गोल्डपंपचा संघ आहे, ज्याला जिंकण्याकरिता 41 धावा या मॅच मध्ये सेट करायचे आहेत। अबरार तयार, ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू बॅकफुटवर गेले, 2 साईडला खेळला चेंडू, ते लोकांच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावर बनवाव चेंडूची बाबार महत्वाचा चौका। चांगला फटका मैदानामध्ये बॅट्समॅन आपण बघितलं अबरार आंबेडकरला, अबरार आंबेडकरच्या बॅट मधनं खूप चांगला फटका मैदानामध्ये बघायला मिळाला। खेळाडू होते लांगोवरती, परंतु ते डोक्यावरनं चेंडू सीमा पार जातोय। संघाची स्थिती आपण बघतोय, टप्पा पडले तर अर्थातच इन्स्ट्रक्शनच्या ग्लोव्ज मध्ये जातोय। इन्स्ट्रक्शन दूर चांगली कामगिरी करतोय, टप्पा चांगला होता, लाईन चांगली होती, विकेटच्या मधोमध समाप्त करण्याचा प्रयत्न आहे। 3 विकेटच्या मधोमध समाप्त केला, खूप चांगल्या चेंडूची समाप्ती होते। ओव्हरचा विचार केला तर दुसरं षटक ज्याच्या मागे सातत्याने आपण बघितलं तर कोकण हार्डवेअरचा टॅग लागला आणि सातत्याने त्याचं काम आपण जर बघितलं तर यारी मोबाईलचं काम तो त्या सातत्याने करतोय। तर आज गोलंदाजी मार्गवर सलमान खूप चांगली गोलंदाजी करतोय, अकूट टप्प्याची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहे। पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता, अर्थात बॅट्समॅनचा ट्रिगर मुवमेंट ओळखलाय, टेलिग्राम ओळखलाय, बॅट्समॅनला ऑन साईडला काय शेम शॉट सिलेक्शन होते। अर्थातच जर बघितलं तर तोच फटका
या ठिकाणी मैदानामध्ये काय परंतु इन्स्ट्रक्शनने चुका केल्या 2 धाबा मिळणार आहे दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती पंतचा सिग्नल लेग बायचा देखील आलाय आणि दुहेरीच्या पट्ट्यानं संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 14 धाबांवरती तुम्हाला जिंकण्याकरता 41 बनवायच्या प्रत्येक षटकामध्ये 10 धाबा येणं फार गरजेचे आहेत अजूनपर्यंत 14 धाबा दुसऱ्या षटकामध्ये माशाला गुड फॉर्मची धावसंख्या आपण बघतोय चेंडू चांगला पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घेतल्यानंतर चेंडू जातो फायटिंगच्या दिशेने क्षेत्ररक्षक थोडंसं स्ट्रगल करतात पहिली धाव मिळाली आहे दुसऱ्या धावाचा कुठंच प्रयत्न नाही दरम्यान दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर 2 षटक संपले 2 षटकामध्ये धाबा झाल्यात 1-2 फक्त आणि फक्त 15 धाबा झाल्यात तुम्हाला जिंकण्याकरिता 15 धाबा तुम्ही 12 चेंडू मध्ये बनवलेत 12 चेंडू अजूनही 26 धाबांची गरज आहे परिश्रम करावा लागेल जिद्दीनं खेळावं लागेल संघर्षातनं खेळावं लागेल आणि संघर्षातनं जे निर्माण होईल त्याला खऱ्या अर्थानं विजय म्हटलं जात आहे विजयाचा जर स्वाद चाकायचा आहे तुम्हाला दुपारचा वेळ आहे दुपारच्या वेळामध्ये अर्थातच जेवणाचा वेळ असतं आणि तुम्हाला विजयचा जर स्वाद निश्चित चाकायचा आहे तर तुम्हाला 12 चेंडू मध्ये 26 धाबा प्रत्येक षटकामध्ये 13 धाबा काढणं गरजेचं आहे एक ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये गाणं घेतो गाणं तर पुन्हा एक देतोय असा गेलो आणि असा आलो मंचावरती ज्यांचा सन्मान होतोय ते सन्मान्य आदरणीय शिर्या शेठ मेस्त्री यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्याचबरोबर वजीर मिया याला विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्याचा सन्मान या ठिकाणी करत आहे 12 चेंडू 26 धाबा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार राईट अप ओव्हर द विकेट चेंडू चांगला टप्पा चांगला ऑफ टपच्या बाहेर आहे 4थ्या 5 वेस्टवरती चेंडू फेकला तर बॅट्समॅन अर्थातच बीट होतात गती परिवर्तन होता चेंडूला ओळखू शकले नाहीत नूर गोलंदाजी मार्कवर आलाय हॅट्रिक करत आहे कोण मुझफ्फर ठाकूर आणि कादिर ठाकूर यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक करता नूर याच्याकरिता पारितोषिक लावलाय पहिला चेंडू डॉट आलाय दुसऱ्या चेंडूवरती बघूया राईट अप ओव्हर द विकेट ऑफ टपच्या बाहेर हवेमध्ये उडवलाय लॉग ऑन आणि लॉग ऑफच्या मधोमध क्षेत्ररक्षक काय झेल सोडण्यात जातोय एक साधा सोपा झेल सोडलाय मैदानामध्ये आपण बघितलं तर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत आले होते परंतु झेल घेऊ शकले नाहीये झेल घेणं फार गरजेचं आहे तुम्ही झेल नाही सोडताय तुमच्या गावाचं स्वप्न तोडताय तुमच्या ओनरचं स्वप्न तोडताय अर्थात खेळणार खेळाडूंचं स्वप्न तुम्ही तोडताय धाबा 2 धाबांना मांडणार आहे संघाची स्थिती आपण बघितली तर एकूण 17 धाबा 17 आणि खतऱ्याचा आकडा अर्थातच सेट झालेला आहे 10 चेंडू 24 धाबांचा मॅच चेंडू चांगला फटका चांगला की अभिनव मिडॉपच्या डोक्यामधनं चेंडूला केला लॉक ऑफ ऑटोला चेंडू येतोय क्षेत्ररक्षक आहेत परंतु ते दूरवरती आहेत चेंडू सीमा पार जाणारा महत्वाचा चौकार मैदानामध्ये आला बॅट्समॅन खूप चांगली बॅटिंग करतोय थँक्यू जिंकण्याकरता आपण बघितलं तर निश्चित या मॅच मध्ये 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 9 चेंडू आणि 20 धाबा या मॅच मध्ये सेट करायचे स्ट्रायकरला बॅट्समॅन आपण बघितलं तर अब्रार आंबेडकर नॉन स्ट्रायकरला अनवर एक गडी बाद झाल्यानंतर अब्रार आलाय आणि अब्रार खूप चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय राईट अप ओव्हर द विकेट ऑफ टपच्या बाहेर पुन्हा एकदा खूप चांगला फटका लॉग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक खूप चांगले क्षेत्ररक्षण करतायत खूप चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये केलं गेलं आहे अर्थात आपण बघितलं तर एकच धाव मिळणार आहे चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळालं अर्थातच इम्रान ठाकूर यांच्या माध्यमातून इम्राननं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं 1 धाव दिले 3 धावा रोखले संघाची स्थिती आपण बघितली तर 22 धावांवरती तिसरं षटक आहे 41 धावा तुम्हाला बनवायचे आहेत टप्पा पडल्यानंतर ऑफ टपच्या खूपच बाहेर पंचाचा सिग्नल व्हाईट बॉलचा येतोय दूरचा चेंडू पडल्यानंतर खूपच बाहेर निघाला पंचाने व्हाईट बॉलचा सिग्नल दिला आहे धावसंख्या या ठिकाणी वाढते मिस्टर एक्स्ट्रानं संघाची स्थिती पोहोचलेली आहे ती 23 धावांवरती तुम्हाला जिंकायचं आहे या मॅच मध्ये तर 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे 8 चेंडू मध्ये 18 धावा अर्थातच माशाला 11 गुड फॉर्म या संघाला बनवावं लागतील चेंडू चांगला मोठा फटका घ्यायचा मला त्या बॅटची कट घेतली आहे एक्स्ट्रॅक्शनच्या ग्लोव्ह मध्ये चेंडू विचवतोय धक्का क्रमांक 2 अनवरनं स्वतः सांगितलं मी बाद आहे मोहन शेठ मेस्त्री यांच्याकडनं आपण बघितलं तर या स्पर्धेकरिता MAPL करिता एकूण 100 रुपयाची देणगी देखील देण्यात आलेली आहे मोहन शेठ मेस्त्री आपल्या मनापासून आभार नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये दाखल होतोय अर्थातच बॅटिंग करण्याकरिता आमिना इलेव्हनची मनसूरबाई चौगले मैदानामध्ये दाखल होत आहे स्टेज जवळ यावे आमिना इलेव्हनचे प्लेअरनी
दोन गड्यांच्या मोबदल्यात अनवर बाद झाला. अनवरनं मोठी कामगिरी केली नाही. अनवरकडनं मोठ्या अपेक्षा होत्या. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत. या ओव्हर मधले जर विचार केला एकच चेंडू आहे आणि एकूण 7 चेंडूचं शिल्लक आहे. धाबा झाले 23 म्हणजे तुम्हाला 18 धाबा 7 चेंडू मध्ये या ठिकाणी बनवायचा. हा चेंडू फार महत्वाचा असेल. या चेंडूवरती काय लिहिलेलं आहे, एकेरीचा पट्टा, दुहेरीचा पट्टा, चौकार, षटकार किंवा विकेट ते बघणं फार गरजेचं असणार आहे. अनवर बाद झाला. मोठा धक्का, मोठा ब्रेक थ्रू या ठिकाणी दिला गेला आहे. धक्का क्रमांक 2 दिला गेला आणि गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा गोलंदाज नूर गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये जास्त धावा त्याला दिला नाहीये. या ओव्हर मध्ये जर विचार केला तर त्याच्या माध्यमातून एकूण 8 धावा अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये 28 धावा या मॅच मध्ये एकूण 18 धावांची गरज अजूनही असेल. 7 चेंडू 18 धावा. बॅट्समॅन मनसूर चोगले स्ट्राईक वरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. पावलांचा वापर केला होता. पुढे आले ते परंतु मोठा फटका खेळू शकला. ऑनसाइडला केला. पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये असेल. दुसऱ्या करता आले. दुसरी धाव पूर्ण केली जाते. चांगली रनिंग मिळून विकेट. 2 खेळाडूच्या दरम्यान 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये एकूण धावा झाल्या आहेत ते 25. तुम्हाला बनवायचे 6 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. माशाल्लाह गोट फॉर्म या संघाला जिंकण्याकरिता कुठेच जाऊ नका. तुम्ही पाहत राहा, ऐकत राहा. मेटे अफगाणी प्रीमियर लीग 2022 मानाची संग्रामातली रणसंग्रामातली ही मोठी स्पर्धा आणि मानाची स्पर्धा. एक ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये गाणं घेतोय. गाण्यानंतर पुन्हा एकदा तुमच्या भेटीला 6 चेंडू जर खालीदनं हॅट्रिक घेतली तर मुझफ्फरभाई आणि कादिरभाई ठाकूर यांच्या माध्यमातून एकूण 500 रुपयाचा पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला आहे. अजून 2 चेंडूवरती त्याला 2 गडी बाद केले. तर मुझफ्फरभाई ठाकूर आणि त्याचबरोबर खालिदभाई ठाकूर यांच्याकडे एकूण 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. मुझफ्फरभाई आणि खालिदभाई ठाकूर हे दुबईवरनं मॅच बघतायत. त्यांच्या माध्यमातून सातत्यानं या ठिकाणी या स्पर्धेला पारितोषिक लावण्यात आहेत. त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय मेटे अफगाणी प्रीमियर लीगच्या वतीनं. आणि मैदानामध्ये नवीन बॅट्समॅन आपण बघितलं तर सलाव दामस्कीर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. 5 चेंडू 16 धावांची गरज आहे. खूप चांगला मॅच मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर तयार आहे. खालीद खूप चांगली गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेट. गोलंदाजी मार्कवर. चेंडू चांगला फटका चांगला ऑन साइडला चेंडूला उडवलाय. लॉंगांच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. झेल सोडला जातोय मैदानामध्ये. साधा सोपा झेल या ठिकाणी लॉंगांच्या दिशेने सोडलं गेलं. त्याचं रूपांतर आपण बघितलं. पहिली धाव पूर्ण केली. 2 धावा मला वाटतं या चेंडूवरती एकूण 3 धावा या ठिकाणी रचवलेल्या आहेत. तिहेरीच्या पट्ट्याला संघाची स्थिती आपण बघितली तर 3 धावा या ठिकाणी घेतले गेलेल्या आहेत आणि धावसंख्या आपण बघितली तर 28 धावांवरती. एका बाजूला मनसूर असेल, दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर सलाम असतील. गोलंदाजी मार्कवर आपण बघितलं तर गोलंदाज षटकाराकरिता आपण बघितलं तर मुझफ्फरभाई यांच्याकडे 50 रुपयाचा पारितोषिक देखील आहे. मनसूर चोगले करिता चेंडू शिल्लक आहेत. या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये तुम्हाला जिंकण्याकरिता बनवायचे ते कोण 13 धावांची गरज आहे. पावल्याचा वापर केला. स्टेप आउट झाले. चेंडू बॅटवर येत नाहीये. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही. चेंडू 4थ्या 5व्या स्टंपवरनं विकेट किपरच्या गुलोत मध्ये जातोय. विकेट किपर चेंडूला गॅदर करतायत. खूप चांगली विकेट किपिंग बघायला मिळाली आहे. आता मात्र समीकरण पुन्हा एकदा बिघडतोय. 3 चेंडू तुम्हाला जिंकण्याकरिता 13 धावांची गरज आहे. 3 चेंडू 13 धावा. खालीद गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म राऊंड विकेट. टप्पा चांगला, फटका चांगला. यावेळी मात्र स्क्वेअर लेग बॉर्डरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बघूया काय घडणार आहे मैदानामध्ये. काय घडवलं तर चेंडूला रोखलं का. या ठिकाणी चेंडूला रोखण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातो. या चेंडूवरती किती धावा घेतील. 3ऱ्या धाव्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जात आहे आणि मला वाटतं कदाचित या चेंडूवरती काय लिहिलेलं आहे. पंचांचा सिग्नल. फलंदाज बाद, सलाव बाद होतोय आणि धक्का क्रमांक 3रा धक्का. 3रा ब्रेक थ्रू.
करता 11 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 2 चेंडू 11 धावा माशाल्लाह गुड फॉर्म या संघाला जिंकण्याकरिता आपण ही मानाची स्पर्धा अभिमानातली स्पर्धा बघतोय. MAPL 2021 चा मानाची स्पर्धा अभिमानातली स्पर्धा खूप चांगली स्पर्धा आपल्याला बघा. 2 चेंडू 11 धावांची गरज माशाल्लाह गुड फॉर्म संघाला जिंकायचं आहे. 2 चेंडू मध्ये 11 धावांची गरज असेल. गोलंदाज तयार खालीच गोलंदाजी करतोय कॉम्बॉक्स एंड करणं. चेंडू चांगला बॅकफुटवर गेला हव्यामध्ये उडवला चेंडू हव्यामध्ये बघूया काय घडणार क्षेत्ररक्षक आहेत कुठलीच चुकत नाहीये. अजून एक झटका अजून एक ब्रेक थ्रू. 1 चेंडू 11 धावा. जबलपास कोकण हार्डवेअर अँड पेंटच्या संघाच्या बाजूने आपण बघितलं तर मॅच पळताना दिसतोय. खालीद खूप चांगली गोलंदाजी केली आहे. टिचून मारा केला आखू टप्प्याची गोलंदाजी आणि तिक्कट मारा उद्ध्वस्त केले आहेत. काय चेंडू फेकलाय शेवटचा. मनसूरला देखील माघारी परतावा लागेल. मॅचला जिंकलाय कोकण हार्डवेअर अँड पेंट संघानं हा मॅच त्यांच्या बाजूने. खालीद कॉंग्रॅच्युलेशन खूप चांगली गोलंदाजी. स्पर्धा MAPL अर्थातच मेटे अजगिनी प्रीमियर लीग 2022